तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतल्या कोळेगावमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, तर मंत्री शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होईल। या कार्यक्रमापूर्वी डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पार पडणार आहे। दरम्यान ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्याला लागूनच 2 तात्पुरती हॉस्पिटल्स देखील उभारण्यात आलेली आहेत। याचा आढावा घेतलेला आहे अक्षय भाटकरनं। आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाणे जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर या ठिकाणचे सगळे आमदार खासदार हे डोंबिवलीमध्ये शिळफाट्याच्या जवळ असलेल्या या मैदानामध्ये येणार आहेत। त्यासाठी लाखोंची गर्दी होईल असं देखील सांगितलं जातं आणि म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरते 2 हॉस्पिटल या ठिकाणी तयार करण्यात आलेत। त्यापैकी एका हॉस्पिटलमध्ये सध्या मी आहे। आपण कैलास पवार जे सिव्हिल सर्जन आहेत ठाणे जिल्ह्याचे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? कारण की दुपारचा कार्यक्रम आहे, 2 वाजताची वेळ आहे, गर्दी प्रचंड होणार असे सांगितलं जाते। कशा प्रकारे तयारी आहे? सर, आपण मेडिकली लोकांना काही त्रास होऊ नये यासाठी खूप काळजी घेतोय। इकडे स्टेजच्या बाजूला तुम्ही बघा, जवळपास आपण एक 60 ते 70 बेडचं हॉस्पिटल केलेलं आहे। 20 बेडचं बाजूचं इरा हायस्कूल त्याच्यामध्ये आपण ICU सेटअप केलेलं आहे आणि ते मेडिकल कॅम्पही करतोय आपण। पर्टिक्युलर आता मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचं चालू आहे, त्याच्यासाठी मोठी टीम मोतीबिंदू मोतीबिंदूचं संशोधनासाठी इकडे आलेले आहे की जे लोक निघतील त्यांना ऑपरेशनची व्यवस्था करायची आहे। आणि हॉस्पिटल आहे, ICU पण केलेलं आहे, ICUमध्ये व्हेंटिलेटरची व्यवस्था केलेली आहे। मेनली जो उष्मा घात आहे, उष्मा घातापासून कसा बचाव करता येईल यासाठी आपण सगळी व्यवस्था पण केली आहे। प्रत्येक तुम्ही जर बॅग बघाल तर प्रत्येक बॅगामध्ये एक ORSचं पाकिट दिलं आहे। काल 1 लाख ORSचे पाकिट आपण त्या बॅगेत भरून ठेवलेलं आहे। 500 डॉक्टर आणि नर्सेसची टीम आहे। तर 6 महानगरपालिका असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, आमचे ग्रामीण रुग्णालय, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहे, याच्यात डॉक्टर आणि नर्सेसची टीम आणलेली आहे जेणेकरून कुठेही काही डिझास्टर किंवा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भव झाली तर कुठलीही आपल्याला कमी पडता कामा नये या दृष्टीने आपण व्यवस्था केली। कोणालाही काही त्रास झाला तर ताबडतोब त्यांना वैद्यकीय व्यवस्था इथे उपस्थित असेल, मिळेल आणि त्यांच्यावर उपचार देखील ताबडतोब केले जातील याची काळजी घेण्यात आलेली आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।